माणसा, तुझ्या या निर्णयाने भविष्यात काय घडणार आहे ह्याची तुला कल्पना नाही। तुझ्या या निर्णयाने बानूने ह्या गडावर पुन्हा कधीच यायचे नाही असा निर्णय घेतला आहे। केवळ गडावरच काय, या जेजुरीतही मला ती नको आहे। मी ठरवल्याप्रमाणे माझा निर्णय मी कधीही मागे घेणार नाही। ह्याचा अर्थ तू बानूचा कधीच स्वीकार करणार नाहीस? हे काय बोलता आहात तुम्ही? मी तिला स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी तिचा स्वीकार करेन हे केवळ अशक्य आहे, केवळ अशक्य। आणि तुम्ही तिला थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बानूला जेजुरीतून प्रस्थान करावंच लागेल। तुला आणि बानूला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे ह्यासाठी या आख्यानाचा घाट घातला होता। ह्या आख्यानामुळे तुम्हा दोघींना साक्षात्कार व्हावा हे त्यामागचे प्रयोजन होते, पण आता तसे घडणार नाही। प्रसंगी मला मी कोण आहे हे नाही कळले तरीही चालेल। मी देखील तुला एक गोष्ट सांगतो माणसा, बानू माझी पत्नी आहे, तिच्या प्रती माझी काही दायित्व आहेत आणि म्हणून मी स्वतः तिला जेजुरी सोडून जा असं कधीही सांगणार नाही। आणि त्याच बरोबर तू बानूचा कधीही स्वीकार करणार नाहीस ही वस्तुस्थिती देखील मला दिसते आहे। आणि म्हणून मला तुला माझा एक निर्णय सांगायचा आहे। निर्णय कोणता? तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल अशी एक संधी मी तुला देईन। तुम्ही अजून जागेच आहात? होय देवी, आज सगळं असं घडलं असताना स्वस्थता ही कशी मिळेल? फार विचित्र परिस्थिती उद्भवली आहे। सगळं काही सुरळीत व्हावं असं वाटत होतं आणि शेवटी जे घडायचं होतं तेच घडलं। असं काहीतरी घडेल ह्याची आपल्याला कल्पना होतीच, त्यावर आपण ह्या आधीच काहीतरी करायला हवं होतं। होय देवी, परंतु ते शक्य झालं नाही। श्री म्हाळसा देवींनी बाणाईला जेजुरी सोडून जाण्यासाठी अखेर सांगितलंच। आतापर्यंत त्या केवळ श्री खंडेरायांना हे बोलून दाखवत होत्या, परंतु आज अचानक सगळ्यांसमक्ष त्यांनी असं सांगितल्यामुळे काय करावं हे तात्काळ सुचलंच नाही। आख्यानात आज जे घडलं ते योग्य घडलं नाही हे मला देखील जाणवत आहे। म्हाळसा देवींनी जो निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सत्य कळायला आणि साक्षात्कार व्हायला आणखी विलंब होणार। केवळ तितकंच नव्हे देवी, श्री म्हाळसा देवींनी जो निर्णय घेतला आहे ते कार्य पार पाडण्याचं दायित्व त्यांनी माझ्यावर सोपवलं आहे। फार विकट अशा परिस्थितीला मला सामोरं जावं लागणार आहे। परंतु हे दायित्व त्यांनी तुमच्यावर ह्या राज्याचे प्रधान म्हणून सोपवलं आहे, बंधू म्हणून नाही। मान्य आहे देवी, परंतु मी बाणाईचा बंधू आहे आणि तिच्या प्रती जे दायित्व आहे ते मला पार पाडायचंच आहे। ही अशी परिस्थिती उद्भवेल याबद्दल खरं तर मला बानूला ह्या आधीच सावध करायचं होतं, परंतु ते होऊ शकलं नाही। जे घडलं ते घडलं, आता ह्यातून मार्ग काढायला पाहिजे आणि तो देखील तात्काळ।
काय होतंय आज मला? या स्वर्गात सर्व सुख पायाशी लोळण घेतात. मला आजच असं अचानक अस्वस्थ का वाटतंय? काय झालंय असं अचानक? काहीतरी नको असं घडलंय आज नक्कीच, पण काय? होय म्हाळसा, तुला अशी एक संधी मिळेल की तेव्हा तुला तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करता येईल. तुम्ही स्वतः असं काही वागाल यावर माझा अजून विश्वास बसत नाहीये. मला हा निर्णय घ्यावा लागत आहे कारण तुझ्या प्रती आणि बानू प्रती एक पती म्हणून माझी काही कर्तव्य आहेत. म्हणजे बानू जेजुरी सोडून जाणार हे निश्चित आहे. जर तुला त्या संधीचा उपयोग करून घेता आला तरच, पण जर तुला ती संधी ओळखताच आली नाही तर मात्र बानू ह्या जेजुरीतून कधीही जाणार नाही. मला हे मान्य नाही. म्हाळसा, तुला हे मान्य करावंच लागेल. नक्की तुमचा काय हेतू आहे हे मला कळत नाही. तुम्ही कोणती संधी देणार आहात हे आधी मला सांगा, मग मी माझा निर्णय घेईन. ह्या क्षणी मी तुला काहीच सांगू शकत नाही. मी केवळ इतकंच सांगेन की माझ्याकडून तुला एक संधी मिळेल, पण जर तुला त्यात अपयश आले तर? नाही, ते शक्य नाही. मी असं घडू देणार नाही. मला जर अशी संधी दिली तर त्यात मला यश नक्कीच मिळेल. म्हाळसा, मी तुला केवळ इतकंच सांगेन की जर हे शक्य झालं तर तू काय करशील ह्याचा विचार कर. अशी कोणती संधी असेल? नक्की यांच्या मनात काय आहे? मी जरी राज्यसभेत सर्वांसमक्ष हा निर्णय घेतला असला की बानूने या जेजुरीतून प्रस्थान करावं, तरी हे तसं घडू देणार नाहीत. आता जर बानूचे प्रस्थान व्हावे असं मला वाटत असेल तर त्या संधीची वाट बघण्याखेरीज दुसरा मार्ग नाही माझ्याकडे. देवी, काय झालं? आपण काहीशा अस्वस्थ दिसता आहात. काही घडलंय का? तेच कळत नाहीये मला. कोणत्या तरी काळजीने भयंकर अस्वस्थ व्हायला झालंय मला. हुरहुर वाटते, साशंक व्हायला झालंय. पण देवी, असं का वाटतंय तुम्हाला? माहित नाही, पण का कुणास ठाऊक आज राहून राहून मला आपल्या कन्येची, बानूची आठवण येते. का कुणास ठाऊक असं वाटतंय की ती एकटी पडलीये. देवी, आपली कन्या बानू जेजुरी गडावर आहे आणि जेजुरी गडावर ती एकटी कशी पडेल? श्री खंडेराय तिच्या समवेत आहेत आणि आता तर साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा आशीर्वाद तिला प्राप्त झालाय. नाही, माझी ही अस्वस्थता केवळ आणि केवळ बानूमुळेच आहे. मला पक्क ठाऊक आहे की तिच्या बाबतीत काहीतरी घडलंय. नाही, हे शक्य नाही. देवी, आपल्या कन्येच्या बाबतीत जर काही अनिष्ट घडले असते तर त्याची आपल्याला चाहूल लागली असती. तसे स्पष्ट संकेत मिळाले असते आपल्याला. नाही, नक्कीच काहीतरी घडलंय. अहो, मी तिची आई आहे. उगाच नाही ना मला असं वाटणार. आपण तिला भेटायला जेजुरीत जाऊया का? देवी, सर्व काही क्षेम आहे, याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मनातले सर्व संदेह काढून टाका. माझे समाधान म्हणून का होईना, पण माझ्या बरोबर तिला जेजुरीत भेटायला याल ना? पण देवी, याल ना? आता तुम्ही इतका आग्रह करत असाल तर आपण जेजुरीत जाऊ.
पण मला वाटतं की आपण आधी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची भेट घ्यावी आणि मगच बानूला भेटावं. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. तिथे गेल्यावर आपली कन्या क्षेमकुशल आहे हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहाल आणि मग तुमच्या मनाला स्वस्थता लाभेल याची खात्री आहे मला. चला. मगाशी तू आठवण करून दिलीस तू पहिल्यांदा जेजुरीत आल्याची. माझ्या आयुष्यातला सगळ्यात अशुभ दिवस होता तो. माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर, पुन्हा कधीही न येण्यासाठी. म्या ह्यासनी सांगितलं का आजपासून म्या गडावर पाय ठेवायचे नाही. मला ठाव आहे का ह्यासनी हे आवडलं नसणार, तर म्या बी काय करू. महासताईसनीच म्या ह्या जेजुरीत नग आहे, मग तत म्या कशा पाय जाऊ. आज महासाताईंनी राजसभेत समद्यांमोर मला जायला सांगितलं. महासाताईंच्या रागामोर कुणी काय बी बोललं नाही. असं वाटलं का मी एकली पडले आहे, पण यांनी मला थांबवलं म्हणून थांबले. नाही तर ही बानू आज जेजुरीतच नसती. कुठं गेली असती, काय केलं असतं ठाव नाही. देवी, अद्यापही आपले मन अस्वस्थच आहे का? जोपर्यंत मी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची भेट घेत नाही, माझी बानू सुखरूप आहे की नाही हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत माझं मन हे असं अस्वस्थच राहणार. ठीक आहे, चला. यावे देवेंद्र, या शचीदेवी. प्रणाम. प्रणाम देवी. आपण आसन ग्रहण करावं. नाही देवी, आपण स्थानापन्न व्हावे. बस. बोला देवेंद्र, आज प्रत्यक्ष दोघं इथे कसे? शचीला बानूची काळजी वाटत होती म्हणून आम्ही इथे आलो. राज्यसभेत श्री म्हाळसा देवींनी बानूला जेजुरी सोडून जाण्यास सांगितलं. तरीच मला इतके अस्वस्थ वाटत होते. मी आणि लक्ष्मी देवी इथे असताना आम्ही बाणाईला जेजुरी बाहेर कसं जाऊ देऊ? आज ती गडाच्या पायथ्याशी उभी आहे, पण पुन्हा कधी काय होईल ते सांगता येत नाही. आपल्या सगळ्यांनाच ह्याची कल्पना होती की असं काहीतरी घडणार आहे, आणि ते घडलं. बानूला सध्या आपण थांबवलं आहे, आणि ह्या पुढे असं काही घडणार नाही ह्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार आपण करूया. प्रभू, आपण दोघे प्रत्यक्ष इथे आहात. आता या परिस्थितीवर आपणच काहीतरी पर्याय शोधावा.
एका पर्यायाचा विचार सुरू आहे. कोणता पर्याय? श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांच्यामध्ये सारीपाट खेळला जावा. बानूला तर सारीपाट खेळताच येत नाही. हो, आम्हाला त्याची कल्पना आहे. पण मग हा खेळ झाला तर बानू पराभूत होणार हे आधीच निश्चित आहे. शची देवी, असं काहीही नाहीये. काहीही घडू शकतं. कुणाच्या हातून काय दान पडेल हे सांगता येतं का? पण प्रभू, तरी हा प्रश्न उरतोच की बानूला सारीपाट खेळता येणार कसा? तिला श्री खंडेराय शिकवतील. चिंता नसावी. जे होईल ते श्री खंडेरायांच्या इच्छेनेच होईल. श्री म्हाळसा देवींनी बाणाईला जो जेजुरी सोडून देण्याचा आदेश दिलाय, त्यानंतर तिला थांबवून ठेवण्यासाठी असाच पर्याय हवा ज्यामुळे श्री म्हाळसा देवींना असं वाटेल की त्या सहज विजयी होऊ शकतात. पण श्री म्हाळसा देवी तयार झाल्या नाही. ह्याविषयी अजून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, परंतु ते होईलच. क्षमा असावी प्रभू, पण श्री म्हाळसा देवी इतक्या सहज तयार होतील असे वाटत नाही. त्या सारीपाटाला तयार होतील. पण म्हाळसा देवीने भर राजसभेत बानूचा असा अपमान करायला नको होता. तुम्ही हे देखील समजून घ्यावं की पार्वती देवींची पर्यायानं म्हाळसाची इच्छा होती म्हणून बानूचा श्री खंडेरायांशी विवाह झाला. त्यांना सध्या या वचनाचं स्मरण नाही म्हणून त्यांचा बानूवर राग आहे. परंतु आपण तो देखील समजून घ्यावा. पण मातेचे मन आहे म्हणून काळजी वाटते. शची देवी, आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला. प्रभू, आता आम्हाला आज्ञा असावी. देवेंद्र, सारीपाटाचा विषय गुप्त आहे. तो गुप्तच राहील हे पाहावं. जशी आपली आज्ञा प्रभू. यामध्ये आता आपल्यावरचं दायित्व अजूनच वाढलं आहे. म्हाळसा, तुमच्या डोळ्यात पाणी का? इतके प्रयत्न करूनही ती सवत माझ्या आयुष्यातून गेली नाहीच. हे देखील तिला थांबवायला तिच्या मागे गेले. मी काय करावं मला कळत नाहीये. असं वाटतंय काही संपत नाही तर स्वतःलाच संपून टाकू. म्हाळसा, असं करण्याचा विचार देखील करू नका. लोक तुमच्याकडे अत्यंत आदरानं बघतात, तुमचं अनुकरण करतात. अशा वेळी त्यांच्या समोर तुम्ही असं उदाहरण ठेवणार आहात का? ही कोंडी कशी फोडायची हा प्रश्न मला पडतो आहे. मी प्रयत्न केला की तिला एकदाच काढून टाकायचं की सगळेच प्रश्न संपतील, पण नाही जमलं तसं. परंतु बानू अद्याप जेजुरीतून बाहेर गेली नाही, हे उत्तम झालं. देवी, तुम्ही असं म्हणता आहात? हो, तुम्हाला हे आवडणार नाही, परंतु तुम्ही हा विचार केला आहे का की जर श्री खंडेराय तिच्यासोबत निघून गेले असते तर तुम्ही काय केलं असतं? खरंच आहे,
हे तिच्यासोबत गेले असते तर मी काय केलं असतं? हसले असते मला सगळे.